आज आपण आलेलो आहे मित्रांनो निगोज येथील कुंडमाऊलीचं दर्शन घ्यायला आपण आज इथं आलेलो आहे। हे पहा इथं किती मस्त बनवलेलं आहे बैलगाडी शेतकऱ्यांसाठी। कुंडमातेचं मंदिर, इंग्रजी भाषेमध्ये याला रांजण खळगे म्हणतात, तसं पण आपल्या हिंदू भाषेमध्ये कुंडमाऊली म्हणतात। श्री क्षेत्र मळगंगा देवस्थान निगोज ही शेतकऱ्याची बैलजोडी। हे पहा हे मंदिराचा प्रवेशद्वार। मंदिर बघा मंदिराच्या बांधकामावर तुम्हाला अंदाज येईल किती जुनं मंदिर आहे। श्री क्षेत्र निगोज कुंडमाऊली मंदिर, मंदिराचा घुमट बघा, साईडचं बांधकाम, देवीचा पाळणा। हे आता बाहेर जायचा रस्ता। हे पहा कुंड, याला वैज्ञानिक भाषेमध्ये रांजण खळगे म्हणतात। वैज्ञानिक भाषेमध्ये याला रांजण खळगे असं शब्द आहे। हे पहा पाणी होते, खोली अजून कोणालाच माहीत नाही किती खोली, अजून कोणालाच माहीत नाही। हे पहा म्हणजे खाली जात आहे असं पाणी आहे। पहा मित्रांनो, मी आज निगोजजवळ मळगंगा देवीची तर कुंडमाऊली म्हणून आहे। 7 अप्सरा इथं एका रात्रीत खेळल्या, त्यांनी सगळं बनवलं। याला रांजण खळगे वैज्ञानिक भाषेत म्हणतात, आपल्या हिंदू संस्कृतीत याला कुंडमाऊली म्हणतात। या आता पलीकडे जाण्यासाठी असे झोला बनवलेला आहे। पहिलं जाण्याकरता मित्रांनो थेट त्या बाजूला जावं लागायचं पुलावरती। हे पहा हे मंदिराचं शिखर कळस, जे आम्ही आता चाललो आहे याला झुलता पूल म्हणतात। या पुलाला झुलता पूल म्हणतात, तेव्हा तो हलतोय। रोपवेचा पूल आहे, या बाजूनी दोरी बांधलेली आहे, त्या बाजूनी दोरी आहे आणि दोऱ्यांनी बनवलेला पूल आहे। हे पहा किती जाड हे। हे पहा याच्यावरती हा पूर्ण पूल, त्याच्यावरती हा पूर्ण पुलाचा पाय आहे, बेस। हे पहा आता आपण तुम्हाला त्याच्यावर घेऊन जातो। आज हम आए अहिल्यानगर जिले में ये निगोज बोल के माता का मंदिर है, वहाँ पे ये देखो यहाँ पे झूलता पुल है। ये सब ये हिलता है। ये जो कुंडमाऊली का जो है इसके उस तरफ जाने के लिए पुल बनाया है, ये सब हिल रहा है। हा हलतोय पुला मित्रांनो, याच्यावर चालताना सुद्धा असं हलतोय। हे पहा रांजण खळगे कुंडमाऊली। इकडे खाली हा पूर्ण पूर्ण मोकळा झालाय। हा पुलीकडनं स्टार्ट होतो, इकडे एंड होतोय। मी हलतोय आता, मला दोन्ही हाताने पॅक धरावं लागेल, नाही तर पडायची भीती आहे। थोडं बाहेर गेलो व्हिडिओ करतो। हे पहा ह्या बाजूने हा पूल पहा, वायर वरती सगळं बनवलेलं आहे। इथं ह्या बाजूने एक हा पाया। आपण आलोय देवीच्या मंदिरामध्ये। हे पहा माता माऊलीचं मंदिर।